ओके, बघा मुलांनो, ह्यूमन नर्वस सिस्टीम 3 पार्ट मध्ये डिवाइड होते. कुठले कुठले 3 पार्ट आहेत ते? 1 that is CNS, central nervous system. Second that is PNS, peripheral nervous system. Third that is ANS, autonomic nervous system. ठीक आहे, हे 3 पार्ट आपल्याला ब्रेनचे डिस्कस करायचे, नर्वस सिस्टीमचे डिस्कस करायचे. अगेन CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट आपल्याला मेनली बघायचे आहे. तो कुठला असतो? ब्रेन अँड स्पाइनल कॉर्ड. ठीक आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट आपल्याला डिस्कस करायचे, ते क्रॅनियल नर्व्स अँड स्पाइनल नर्व्स. आणि त्यानंतर ANS चे 2 पार्ट डिस्कस करायचे, ते सिम्पॅथेटिक नर्व्स आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. ओके, बघा 3 पार्ट आहे नर्वस सिस्टीमचे, CNS, PNS आणि ANS. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे आपलं ब्रेन आहे. ठीक आहे, आणि या ब्रेन मधून एक स्पाइनल कॉर्ड बाहेर पडते आणि या स्पाइनल कॉर्ड मधून बऱ्याच नर्व्स बाहेर पडत आहेत. दिस काइंड ऑफ नर्व्स, या सगळ्या नर्व्स बाहेर पडत आहेत. ठीक आहे, मग या नर्व्स आपल्या हाता, पाया, स्टमक म्हणजे जितकाही पोर्शन आहे आपल्या बॉडीचा, या सगळ्या नर्व्स जातील. तर या नर्व्सला स्पाइनल नर्व्स असं म्हटलंय. दीज नर्व्स आर कॉल्ड एज अ स्पाइनल नर्व्स. आणि ज्या नर्व्स आपल्या ब्रेन मध्ये जातात, ज्या नर्व्स आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात, त्या त्या नर्व्सला म्हटलंय त्यांनी क्रॅनियल नर्व्स. ओके, म्हणजे पेरिफेरल म्हणजे साइड. पेरिफेरलचा अर्थ सरळ सरळ साइड होतो. तर साइडला प्रेझेंट असणाऱ्या ज्या नर्व्स आहेत, मेन सिस्टीमच्या साइडला प्रेझेंट असणाऱ्या ज्या नर्व्स आहेत, त्याला आपण क्रॅनियल नर्व्स असं म्हणतो. आणि ब्रेन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या आणि बॉडी मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या आपल्या स्पाइनल कॉर्ड मधून निघतात त्यांना आपण स्पाइनल नर्व्स असं म्हणतो. देन ANS चा अर्थ काय? सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. बघा, या दोनही ज्या नर्व्स आहे या तुमच्या बॉडीच्या इंटरनल ऑर्गनला कंट्रोल करण्याचं काम करत असतात, ज्याला आपण विस्करल ऑर्गन असं म्हणतो. तर ते पण आपण डिस्कस करणार आहोत. मेनली ब्रेन आणि स्पाइनल कॉर्ड आपल्याला स्टार्ट करायचं. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? डन? मिटवू? ओके, बघा त्यानंतर आता ब्रेनचे किती पार्ट पडतात? ब्रेन डिवाइड्स मेनली इंटू 3 पार्ट. ब्रेनचे 3 मेन पार्ट आहेत. ब्रेन 3 पार्ट. कुठले कुठले? फर्स्ट पार्ट आहे फोर ब्रेन, दुसरा पार्ट आहे मिड ब्रेन, तिसरा पार्ट आहे हाइंड ब्रेन. ठीक आहे, 4 ब्रेनचे पुन्हा 2 मेन पार्ट आहेत. कुठले कुठले रे? सेरेब्रम आणि डायनसेफॅलॉन. ठीक आहे, मिड ब्रेनचे 2 पार्ट आहे, ऑप्टिक लोब आणि ऑप्टिक चाजमा. ठीक आहे, आणि हाइंड ब्रेनचे 3 पार्ट आहे. सांगा कुठले कुठले? सेरेबेलम, देन पॉन्स व्हेरिओलाय आणि थर्ड आहे मेड्युला ऑब्लॅंगॅटा. मेड्युला ऑब्लॅंगॅटाला बाळांनो छोटा ब्रेन पण म्हणतो आपण. नाना पाटेकरचा तुम्ही डायलॉग ऐकला असेल बघा, पीछे मत मार सर के पीछे मत मार, यहाँ पे नहीं मारना, क्यों? यहाँ पे छोटा ब्रेन होता है. तो छोटा ब्रेन मीन्स काय? मेड्युला ऑब्लॅंगॅटा. मेड्युला ऑब्लॅंगॅटाला थोडी जरी इंजुरी कॉज झाली बाळांनो तरी डेथ कॉज होऊ शकतं. ठीक आहे, तर हे सगळे पोर्शन आपण डिस्कस करणार आहोत. आणि या ब्रेनच्या सगळ्या स्टडीला, ज्याच्यामध्ये ब्रेनचे पार्ट डिस्कस केलं जातं, त्या स्टडीला, त्या ब्रांचला काय म्हणतात रे सागा? इन्सेफॅलोपॅथी
लॉजी, बघा दिलाय का वर्ड इन्सेफॅलोलॉजी, ज्याच्यामध्ये ब्रेनचा डिस्कशन केलं जातं, ब्रेन बद्दल डिस्कस केलं जातं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते, त्या ब्रांचला म्हणतात इन्सेफॅलोलॉजी. काय म्हणतात? इन्सेफॅलोलॉजी. ठीक आहे, मिटव हे. क्लिअर एव्हरीवन? चला पुढे जाऊ. आता आपण स्टार्ट करणार आहोत फोर ब्रेन. सॉरी, फोर ब्रेनच्या आधी ब्रेनची एक मी डायग्राम ड्रॉ करून देते तुम्हाला. त्याच्या आधी ब्रेनला काय कव्हरिंग असतं ते डिस्कस करणार आहोत आपण. ठीक आहे, ब्रेन ड्रॉ करू आधी आपण एक. मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला, स्पाइनल कॉर्ड. ठीक आहे, दिस वन इज स्पाइनल कॉर्ड, दिस वन इज कोण आहे? मेड्युला ऑब्लॉंगॅटा, मेड्युला ऑब्लॉंगॅटा. ठीक आहे, देन त्याच्यानंतर काय असतं रे इथे? पॉन्स, व्हेरिओला आहे. आणि हा कोण आहे? मिड ब्रेन. आणि हा सगळा कोण आहे? फोर ब्रेन, फोर ब्रेन. ओके, बघा ह्यूमन ब्रेन डिस्कस करत असताना बाळांनो आपल्याला माहिती असायला पाहिजे की ह्यूमन ब्रेनचे मेन पार्ट आहे ब्रेन आणि आपल्या नर्वस सिस्टीमचे, म्हणजे आपण जे फोर ब्रेन म्हणतोय, ब्रेनचा जो मेन पार्ट आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीम असते, ज्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पाइनल कॉर्ड आपण इन्क्लूड करतो. आता बघा, हा जो ब्रेन किंवा स्पाइनल कॉर्ड आहे याच्यावरती एक कव्हरिंग प्रेझेंट आहे. इट इज कव्हर्ड. आपलं जे ब्रेन आहे ते एका बोनी बॉक्स मध्ये कव्हर केलेलं आहे, बोनी बॉक्स. ओके, ते बोनी बॉक्सला बघा मी ग्रीन कलरनी एक ड्रॉ करते इकडे, लाईक दिस. हे असं असं कव्हरिंग केलेलं आहे. ठीक आहे, हा जो बोनी बॉक्स आहे, बोनी बॉक्स जो आहे ज्यांनी ब्रेनला कव्हर केलेला आहे बाळांनो, ज्यांनी ब्रेनला कव्हर केलेला आहे, सॉरी ज्यांनी ब्रेनला कव्हर केलेला आहे त्या बोनी बॉक्सला काय म्हणतात रे? त्या बोनी बॉक्सला काय म्हणतात? दॅट बोनी बॉक्स इज कॉल्ड एज अ क्रॅनियम. काय नाव दिलंय त्याचं? क्रॅनियम. ब्रेन इज कवर्ड बाय अ बोनी बॉक्स विच इज कॉल्ड एज अ क्रॅनियम. त्या डब्याला काय म्हटलंय आपण? क्रॅनियम. आता हा एक ब्रेन आहे, इकडे आपण ब्रेन ड्रॉ करू लाईक दिस. हा ब्रेन आहे, ठीक आहे. आणि या ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी काही लेयर्स प्रेझेंट आहे, काही लेयर्स प्रेझेंट आहे. त्या लेयर ड्रॉ करू आपण. त्याला मेनिंग्स काय म्हणतात? मेनिंग्स, मेनिंग्स, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड दी ब्रेन. ब्रेनच्या सराउंडिंगला प्रेझेंट असणारं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे 3 लेयर्स पासून बनलेलं असतं, विच इज मेड अप ऑफ 3 लेयर्स. त्याला काय म्हणतात? मेनिंग्स. काय म्हणतात त्याला? मेनिंग्स. ओके, तर आपण आता मेनिंग्स ड्रॉ करू. हा आपला ब्रेन आहे आणि ब्रेनला कव्हर करणाऱ्या, प्रोटेक्ट करणाऱ्या काही लेयर्स आहेत, लाईक दिस. 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3. अशा 3 कव्हरिंग ब्रेनच्या सराउंडिंगला प्रेझेंट आहे. 3 कव्हरिंग ब्रेनच्या सराउंडिंगला प्रेझेंट आहे. ओके, आता ही जी फर्स्ट आहे, फर्स्ट वन, फर्स्ट जी कव्हरिंग आहे जी ब्ल्यू लाईननी ड्रॉ केली आहे, हिला म्हणतात पिया मॅटर. पिया मॅटर. मॅटरचा अर्थ होतो मदर, प्रोटेक्ट करणारी मदर. त्याच्यानंतर मधली जी लेयर आहे, मधली जी लेयर आहे ती, तिचं नाव काय आहे? ती वेब सारखी असते. वेब म्हणजे नेटचं जाळं कसं असणार तसं दिसतं ते. इट इज वेब लाईक अपीअरन्स. ते ड्रॉ करू आपण वेब सारखं. ठीक आहे, या लेयरचं नाव काय आहे बाळांनो? सांगा. आर्कॅनॉइड, कॅनॉइड मॅटर. सेकंड लेयर, मिडल लेयर आणि सगळ्यात आउटर मोस्ट, कारण की याच्या नंतर मग काय? बोनी बॉक्स तयार होणार, क्रॅनियम. तर सगळ्यात आउटर मोस्ट जी असते हिचं नाव काय रे बाळांनो? सांगा. ड्युरा मॅटर.
ड्युरा मॅटर. बघा मी काय म्हणते आहे, आपला जो ब्रेन आहे जे रेड कलरने मी इथे शो केलेला आहे, त्या ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी थ्री मेनिंजेस प्रेझेंट आहे. त्याच्यातली जी आउटर मोस्ट मेनिंज असते तिला ड्युरा मॅटर असं म्हणतात. आणि ड्युरा मॅटरचं स्ट्रक्चर कसं आहे बाळांनो, तुमच्या बुकमध्ये डिस्क्रिप्शन दिलंय बघा. थिक आहे, टफ आहे, नॉन वस्क्युलर आहे, जी फायबरस सेलनी बनलेली आहे. टफ, नॉन वस्क्युलर, इट इज मेड अप ऑफ फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू. ड्युराचा अर्थ खूप जास्त कडक, टफ. म्हणजे ही जी आहे ही सगळ्यात जास्त टफ मदर आहे जी प्रोटेक्ट करते ब्रेनला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक स्पेस आहे बघा, ड्युरा मॅटर नंतर आर्कॅनॉइड मॅटरच्या मध्ये जी स्पेस आहे त्याला सब ड्युरल स्पेस असं म्हटलं. ड्युराच्या मध्ये आहे ना, ड्युरा आणि आर्कॅनॉइडच्या मध्ये, म्हणून याला सब ड्युरल स्पेस काय म्हणतात, त्याला सब ड्युरल स्पेस असं म्हणतात. आणि त्या सब ड्युरल स्पेस मध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं, त्याचं नाव आहे सेरस फ्लुइड. मी काय बोलते ते कळत आहे का तुम्हाला? येस ऑर नो सांगा. इज इट ओके? म्हणजे ही काय झाली, आउटर मोस्ट कव्हरिंग झाली ब्रेनच्या बाहेर असलेली आणि ब्रेनला कव्हर करणारी. त्याच्यानंतर आर्कॅनॉइड मॅटर आहे. का बरं हिला आर्कॅनॉइड मॅटर म्हटलं असेल? कारण की वेब लाईक स्ट्रक्चर. आर्कॅनॉइड म्हणजे स्पायडर पाहिलाय ना तुम्ही, जे जाळं बनवते. स्पायडर पाहिल्यात सगळ्यांनी? स्पायडर काय बनवतात? जाळं बनवतात. मग जाळं कसं दिसतं? नेटवर्क कसं, नेट सारखं दिसतं ना, तर म्हणून त्याला आर्कॅनॉइड मॅटर म्हणतात. कारण की ती जी लेअर आहे ती नेट सारखी दिसते, जाळ्यासारखी दिसते. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ आर्कॅनॉइड मॅटर. ही मिडल लेअर आहे आणि मिडल लेअर ही कशी आहे पुन्हा बाळांनो, एक थिक कव्हरिंग बनलेली आहे. ऍक्च्युली इट इज मेड अप ऑफ थिक ऑर थिन कव्हरिंग. देन त्याच्यानंतर काय प्रेझेंट आहे म्हणते, याच्यानंतर जी लेअर प्रेझेंट आहे ती आहे पिया मॅटर. आणि आर्कॅनॉइड आणि पिया मॅटर मध्ये जी स्पेस आहे तिला म्हटलंय बाळांनो सब आर्कॅनॉइड मॅटर. सब आर्कॅनॉइड मॅटर काय म्हटलंय तिला? सब आर्कॅनॉइड. पहिली स्पेस, पहिल्या स्पेसला नाव काय आहे? सब ड्युरल स्पेस. दुसरी आर्कॅनॉइड आणि पिया मॅटरच्या मध्ये जी गॅप आहे त्या स्पेसला म्हटलंय सब आर्कॅनॉइड मॅटर. आणि याच्यामध्ये कुठलं फ्लुइड प्रेझेंट असतं रे? याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे ती आहे CSF. CSF वर तुम्हाला 2 मार्क्स किंवा 3 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतं. व्हेरी मच इम्पॉर्टंट. CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. काय आहे ते? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे. ठीक आहे, जे पिया मॅटर आणि आर्कॅनॉइड मॅटरच्या मध्ये प्रेझेंट आहे. पिया मॅटर काय आहे? पिया मॅटर इज अ व्हेरी स्मूथ आणि थिन डेलिकेट असं कव्हरिंग आहे. कारण की याच्यानंतर ब्रेन स्टार्ट होतं बाळांनो. पिया मॅटर नंतर ब्रेन स्टार्ट होत आहे, तर ब्रेनला अटॅच असलेलं जे कव्हरिंग आहे ती पिया मॅटर आहे. आणि पिया मॅटर कसं आहे? थिन, म्हणजे ही सॉफ्ट मदर आहे. जसं ड्युरा मॅटर कडक मदर होती, स्ट्रॉंग मदर होती, ही सॉफ्ट हार्टेड मदर आहे जी प्रोटेक्ट करते आपल्या ब्रेनला. तिचा बच्चू म्हणजे कोण? ब्रेन. ठीक आहे, तर पिया मॅटर इथे प्रेझेंट आहे आणि त्याच्यानंतर ब्रेन स्टार्ट होतं. ह्या झालं इन्फॉर्मेशन अबाउट दी 3 लेयर्स. कळलंय का तीनही लेअर बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला? येस ऑर नो? येस ऑर नो? तिन्ही लेअर क्लिअर आहेत? कोणाला डाऊट नाहीये? चला पुढे जाऊ आपण. तर तुम्हाला जर क्वेश्चन आला तीनही लेअर बद्दल तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे द्यायची आहे. ठीक आहे, डन. हा टॉपिक क्लिअर आहे. देन आता आपण बघू CSF. व्हॉट इज मीन बाय CSF? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सेरेब्रो स्पायनल फ्लुइड ज्याला आपण CSF असं म्हणतो. CSF. ओके, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. काय असतं रे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड? इट इज अ लिम्फ लाईक वॉटरी फ्लुइड. काय आहे? लिम्फ माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन करण्यासाठी 2 प्रकारचे सिस्टीम प्रेझेंट असतं, फ्लुइड प्रेझेंट असतं. कुठले फ्लुइड आहेत ते? ब्लड मध्ये. व्हेरी गुड. ओके, तर लिम्फ सारखं दिसणारं जे फ्लुइड प्रेझेंट असतं ब्रेन मध्ये ते असतं बाळांनो CSF. ते काय असतं? CSF. CSF प्रोड्यूस कुठून होतं? CSF प्रोड्यूस कुठून होतं? तर CSF प्रोड्यूस बाय पिया मॅटर.
पिया मॅटरच्या ज्या कोरॉइड फ्लेक्झस असतात, फ्लेक्झस विच इज अटॅच टू दी, कोणाला अटॅच आहे रे? अटॅच टू दी ब्रेन वेंट्रिकल, ब्रेन वेंट्रिकल and कोण रे? स्पाइनल, सेंट्रल पोर्शन ऑफ द स्पाइनल कॉर्ड, सेंट्रल पोर्शन ऑफ दी स्पाइनल कॉर्ड. टेन्शन नका घेऊ, सांगते समजावून काय होते. स्पाइनल कॉर्ड बघा, स्पाइनल कॉर्ड म्हणतोय हा स्पाइनल कॉर्ड. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्रेन मध्ये किती वेंट्रिकल प्रेझेंट असतात? ब्रेन मध्ये वेंट्रिकल प्रेझेंट असतात का? ब्रेन मध्ये वेंट्रिकल प्रेझेंट असतात का बाळांनो? बरं माहिती नसतं सोडा. ब्रेन मध्ये, आपल्या ब्रेन मध्ये 4 टँक प्रेझेंट आहे. टँक त्याला वेंट्रिकल. टँक याच्यासाठी की टँक मी तुम्हाला लक्षात राहील. 4 टँक्स आर प्रेझेंट इनसाइड द ब्रेन. ब्रेनच्या आतमध्ये आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये 4 टँक प्रेझेंट असतात. तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, बोर्ड मध्ये पर्टिक्युलरली गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट दी वेंट्रिकल्स विच इज प्रेझेंट इन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम, असा क्वेश्चन येऊ शकतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणारे 4 वेंट्रिकल्सचे नावं सांगा, पोझिशन सांगा. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेन मध्ये 4 वेंट्रिकल प्रेझेंट आहे, टँक प्रेझेंट आहे. पाण्याचे टँक जसे असतात ना तसे. पण इथे पाणी न प्रेझेंट राहता इथे काय प्रेझेंट आहे? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. म्हणजे ब्रेन मध्ये 4 टँक, मी जशी जशी पुढे जाणार तसं तसं तुम्हाला क्लिअर होणार की कुठले 4 टँक आणि काय. बट लक्षात ठेवा की 4 टँक प्रेझेंट आहे, वेंट्रिकल प्रेझेंट आहे ब्रेन मध्ये, 4 वेंट्रिकल्स आणि सेंट्रल पोर्शन ऑफ द स्पाइनल कॉर्ड. ही जी दिसते ना स्पाइनल कॉर्ड, याच्या मधला सेंट्रल पोर्शन, अशी एक ट्यूब आतमध्ये प्रेझेंट आहे. अशी एक आतमध्ये ट्यूब प्रेझेंट आहे, हिला म्हणतात डक्ट ऑफ आयटर. ते पण आपण पुढे बघू. फक्त डोक्यात ठेवा की ती आतमध्ये ट्यूब प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये पण सेरेब्रो स्पाइनल फ्लुइड प्रेझेंट आहे. तर हे कुठून आलं सगळं? तर पिया मॅटर मी तुम्हाला आता काढून दाखवली. पिया मॅटर ब्रेनच्या जस्ट क्लोज असतं. कोरॉइड फ्लेक्झस म्हणजे काय? कोरॉइड फ्लेक्झस म्हणजे काय बाळांनो? कोरॉइड फ्लेक्झसचा अर्थ काहीच नाही तर ब्रेन मध्ये ज्या नर्व्स गेलेल्या असतात, ज्या जॉईनिंग साठी यूज केल्या जातं, त्याला कोरॉइड फ्लेक्झस असं म्हणतात. ब्रेन, पिया मॅटरला ब्रेन सोबत अटॅच करणारे इथे नर्व्स असतील ना बाळांनो, इथे नर्व्स असतील की नाही? त्या नर्व्स म्हणजे कोरॉइड फ्लेक्झस. तर सेरेब्रो स्पायनल फ्लुइड कुठून आलेला आहे? त्याच्यानंतर तुम्हाला बुक मध्ये पुन्हा एक वर्ड दिलेला आहे, इपिडेमल सेल्स. बघा बघा कोणते सर दिले? इपी वाचा, इपेंडिमल सेल दिसतंय का? इपिडेमल सेल दिसलं का रे? इपिडेमल सेल म्हणजे काहीच नाही बाळांनो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कव्हरिंग करणारे काही सेल्स असतात. जसं हे तुम्ही 11th मध्ये शिकले असाल, ॲनिमल टिश्यू तुमचा चॅप्टर झाला असेल, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे रिलेटेड टू एंट्रन्स. तर इपिडेमल सेल म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये काही सेल्स असतात वेगळ्या प्रकारचे. तर काही सेल असतात स्क्वॅमस सेल, स्क्वॅमस म्हणजे खवले असल्यासारखे असे, ठीक आहे. काही असतात कॉल्युमनर, हे असे कॉलम तयार करतात असे सेल्स. आणि काही सेल असतात सिलिएटेड सेल लाईक दिस, हे असे ब्रश कशा असतात बॉर्डर, असे सेल प्रेझेंट असतात. तर इपिडेमल सेल म्हणजे काय? तुमचं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कव्हर करणारे याच्या आउटलाईन बनवणारे काही सेल्स आहे. ते स्क्वॅमस असू शकतात, ते कॉल्युमनर असू शकतात, ते सिलिएटेड असू शकतात. असे वेगवेगळे सेल्स तुमच्या ब्रेनला काय करताय? लाइनिंग क्लिअर करतात. आणि त्या सेलला म्हटलंय इपिडेमल सेल. तर त्यांनी सरळ असं म्हटलंय की पिया मॅटरच्या कोरॉइड फ्लेक्झस या अटॅच झालेल्या आहे ब्रेन वेंट्रिकलला आणि सेंट्रल पोर्शन ऑफ द स्पायनल कॉर्डला. आणि ते इपिडेमल सेल या सेल पासून काय तयार झालं रे? CSF तयार झालेलं आहे. आणि खूपच कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर सरळ सरळ लिहायचं की CSF अरायझेस ऑर प्रोड्यूस बाय कोरॉइड फ्लेक्झस ऑफ द पिया मॅटर. क्लिअर आहे? कोरॉइड फ्लेक्झस ऑफ द पिया मॅटर. कळलं का बाळांनो? येस ऑर नो? मी का ओके. म्हणजे जर तुम्हाला डिफिकल्ट वाटलं की बाबा हे मला खूप आता कॉम्प्लिकेटेड वाटायला लागलंय, त्याच्यापेक्षा बेटर वे काय? पिया मॅटरच्या कोरॉइड फ्लेक्झस पासून लिम्फ निघत आहे म्हणजे CSF निघत आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय बघा, इथे मेड्युला ऑब्लॉंगेटा आहे आणि मेड्युला ऑब्लॉंगेटामध्ये 3 ओपनिंग प्रेझेंट असतात. 3 ओपनिंग असे बाहेरच्या साईडला असे.
आणि त्या ओपनिंग मधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ब्रेनच्या बाहेर पडत असतं. काय म्हणतो आहे, मेडुला ऑब्लॉंगॅटामध्ये काय प्रेझेंट आहे, 3 ओपनिंग प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, 3 ओपनिंग्स प्रेझेंट आहे आणि त्या 3 ओपनिंग मधून CSF गोज आउटसाइड दी ब्रेन, ब्रेनच्या आउटसाइडला जायसाठी लागलेला आहे. कोण हेल्प करतं, मेडुला ऑब्लॉंगॅटाच्या 3 ओपनिंग. बघा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड बद्दल आपण काय बोललो की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे लिम्फ सारखं असतं आणि जे पिया मॅटरच्या कोरॉइड फ्लॅक्झर पासून निघतं. आता इपिडेमल सेल आहेत आणि ब्रेनचे वेंट्रिकल आहे आणि स्पायनल कॉर्डचा सेंट्रल पोर्शन आहे, इथून CSF निघतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बोललो की मेडुला ऑब्लॉंगॅटा जो आहे त्याच्यामध्ये 3 ओपनिंग प्रेझेंट आहे आणि त्या 3 ओपनिंग मधून ब्रेनच्या बाहेर ते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड पडणार आणि ब्रेनच्या बाहेर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड पडलं की ते ब्रेनच्या आउटसाइडला एक लेयर प्रिपेअर करतं. बघा मी काय म्हणते, हे फ्लुइड इथून बाहेर पडलं, ठीक आहे, मेडुला ऑब्लॉंगॅटामधून बाहेर पडलं. बाहेर पडल्यानंतर बाळांनो हे असं एक कव्हरिंग, याच्या भोवती गादीसारखं असं एक फ्लुइड याच्या ब्रेनच्या आजूबाजूला प्रेझेंट असतं. काय करणार नाही मग हे फ्लुइड, काय फंक्शन आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं. जर तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आला, राईट ए नोट ऑन CSF, तर तुम्हाला कमीत कमी 6 कॅरेक्टर्स माहिती असायला पाहिजे विथ देअर फंक्शन्स पण. हे झाले आपल्याकडे 3. आता फंक्शन सांगायचे आहे. काय फंक्शन करतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सांगा काय फंक्शन आहे इट इज अ शॉक ॲब्झॉर्बर. म्हणजे काय की डिरेक्टली ब्रेनला जर इंजुरी कॉज झाली, माझं डोकं जर भिंतीवर आदळलं तर डायरेक्टली अफेक्ट माझ्या ब्रेनला नाही होणार. त्याच्या आजूबाजूला जे कुशन सारखं तयार केलेलं आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडनी, ते त्याला प्रोटेक्ट करतं. कुठलाही शॉक डिरेक्टली कोण ॲब्झॉर्ब करणार बाळांनो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ॲब्झॉर्ब करणार. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन काय म्हणतो आहे, म्हणजे एकतर काय की शॉक ॲब्झॉर्बर आहे, कुठल्याही प्रकारच्या मेकॅनिकल इंजुरीज पासून ब्रेनचं प्रोटेक्शन करतो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेकंडली काय म्हणतो आहे, इंटरनल प्रेशरला मेंटेन करण्याचं काम, टेम्परेचरला मेंटेन करण्याचं काम, प्रेशरला मेंटेन करण्याचं काम CSF करतोय. कारण की CSF ची गादी इथे प्रेझेंट आहे ब्रेनच्या साईडला आणि त्याच्यामुळे टेम्परेचर किंवा प्रेशर किती ब्रेन पर्यंत यायला पाहिजे हे सगळ्यात आधी एक्झर्ट कोणावर होणार रे, कोणावर अफेक्ट करणार, CSF वर अफेक्ट करणार. क्लिअर ऑर नॉट, ठीक आहे. देन एक्सचेंज ऑफ वेस्ट मटेरियल अँड न्यूट्रिएंट्स इन बिटवीन द ब्रेन अँड ब्लड. आता मला सांगा, ब्रेनच्या आजूबाजूला ब्लडही असेल ना, यस ऑर नो, ब्रेनच्या आजूबाजूला ब्लड आहे. मग काही वेस्ट मटेरियल जे ब्रेन मध्ये प्रोड्यूस होतात आणि काही चांगले पदार्थ जे ब्लड मध्ये प्रेझेंट असतात, न्यूट्रिएंट्स. आपण जेवतोय, आपण जेवल्यानंतर आपल्या बॉडी मधले जेवणातले जे न्यूट्रिएंट्स आहे ते आपल्या ब्रेन पर्यंत गेले पाहिजे की नाही, ते आपल्या ब्रेन पर्यंत गेले पाहिजे की नाही, यस ऑर नो, यस ऑर नो. मग ते जे न्यूट्रिएंट्स आहे बाळांनो, ते न्यूट्रिएंट्स ब्लड इकडे साईडला प्रेझेंट आहे आणि चांगले न्यूट्रिएंट्स हे जे CSF प्रेझेंट असतं ना सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, हे ब्लड आणि ब्रेन यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स एक्सचेंज करतं आणि जे वेस्ट ब्रेन मध्ये आहे ते वेस्ट ब्रेनच्या बाहेर आणि ब्लड मध्ये टाकण्याचं काम कोण करणार, CSF करणार. त्यानंतर ब्रेन मध्ये ऑक्सिजनचं पर्सेंटेज मेंटेन करण्यासाठी, कारण की आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज आहे. आता तुम्ही कोरोना टाइम मध्ये तुम्हाला खूप हा प्रकार दिसत असेल की ऑक्सिजन डाऊन झालं सगळं वगैरे, हे प्रकार तुम्ही ऐकत आहात. तर आपल्या बॉडीला, प्रत्येक बॉडीच्या सेलला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते बाळांनो. तर आपल्या बॉडीला पण, ब्रेनला पण रिक्वायर्ड आहे ऑक्सिजन. तर ते ऑक्सिजन पाहिजे तेवढं प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे रे, CSFचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन काय म्हणून सांगा, सांगा नेक्स्ट फंक्शन. सगळं मीच सांगायचं का, सगळं मीच सांगायचं का. डेसिकेशन पासून प्रोटेक्ट करतं. डेसिकेशन म्हणजे काय, डेसिकेशन म्हणजे काय की कुठल्याही नर्व सेलला ड्राय होऊ देत नाही. फ्लुइड आहे ना आतमध्ये. CSF म्हणजे काय, फ्लुइड, वॉटरी फ्लुइड, लिक्विड सारखं आहे आणि लिक्विड आतमध्ये प्रेझेंट आहे म्हणजे कुठले सेल ड्राय होणार का बाळांनो, नाही. म्हणजे आपल्या ब्रेन सेलला ड्राय होऊ देत नाही, डेसिकेट होऊ देत नाही. काय असतं रे याचं, क्रॅनियल कॅपॅसिटी किती असते, CSF ची क्रॅनियल कॅपॅसिटी किती असते सांगा, 100 to 120 cc. त्यानंतर याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगा पटापट, 1.005
5 डोक्यात राहील CSF. पुन्हा एकदा रिपीट करू, सांगा. सेरेब्रो स्पायनल फ्लुइड खूप इम्पॉर्टंट आहे. 3 किंवा 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एकदा रिपीट करू की पुढे जाऊ, सांगा. रिपीट करू. बघा काय म्हणतोय बाळांनो आपण की सेरेब्रो स्पायनल फ्लुइड काय आहे, तर एक वॉटर सारखं लिम्फ सारखं असलेलं फ्लुइड आहे ज्याला आपण CSF म्हणतोय. CSF कोण प्रोड्यूस करताय, तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दोनदा ते हे सगळे सामाझामा आलेलं आहे. तर सगळ्यात आधी काय डोक्यात ठेवायचं की पिया मॅटर जी आहे, जे मेनिंग्स म्हटलंय ना आपण, जे प्रोटेक्ट करतो ब्रेनला, त्या मेनिंग्सची जी इनर मोस्ट लेअर आहे तिला आपण पिया मॅटर म्हटलंय. पिया मॅटर ह्या कोरॉइड फ्लॅक्झसनी आतमध्ये ब्रेनला अटॅच झालेला आहे आणि पिया मॅटर मधून रिलीज होत आहे CSF. CSF कुठून रिलीज होत आहे, पिया मॅटर मधून रिलीज होत आहे. आणि कुठे कुठे ब्रेनच्या वेंट्रिकल आणि स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल पोझिशन मध्ये. कारण की जेवढे टँक या ब्रेन मध्ये असणार, पुढे मी सांगणार कुठे कुठे टँक प्रेझेंट आहे, तर जेवढे 4 टँक आतमध्ये प्रेझेंट आहे त्या सगळ्या टँक मध्ये काय भरलंय रे, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेलं आहे. म्हणून यांनी म्हटलं की पिया मॅटरच्या कोरॉइड फ्लॅक्झस पासून काय तयार झालेलं आहे, CSF तयार झालाय. ते कुठे कुठे गेलेलं आहे, ब्रेनच्या वेंट्रिकल मध्ये, स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. आणि कुठून रिलीज होतं, पुन्हा इपिडेमल सेल पासून सुद्धा ते बनण्याची प्रोसेस होता. इपिडेमल सेल मी तुम्हाला सांगितलं मे बी ब्रेनला कव्हरिंग करणारं, लाइनिंग बनवणारं. लाइनिंगचा अर्थ करतो ना, ही जर सेल आहे तर हे जे आहेत लाइनिंग, ज्याला लाइनिंग म्हणतात, हे जे मी काढले असे हेअर लाईक प्रोजेक्शन, हे सिलिया झालं. ठीक आहे, म्हणजे यांनी काय केलेलं आहे, या सेलला लाइनिंग तयार केलेली आहे. तर लाइनिंग तयार करणारे सेल स्क्वॅमस असू शकतात, कॉल्युमनर असू शकतात किंवा सिलिएटेड. त्या सेलला म्हटलंय त्यांनी इपिडेमल सेल. तर इपिडेमल सेल पासून सुद्धा सेरेब्रो स्पायनल फ्लुइड तयार होऊ शकतं. त्याच्यानंतर सेरेब्रो स्पायनल फ्लुइड ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे, ब्रेन मध्ये बनत आहे. आणि ब्रेन मधून बाहेर निघण्यासाठी, कारण की ब्रेनच्या बाजूला गादी तयार करायची आहे सेरेब्रो स्पायनल फ्लुइडची, ब्रेनच्या कव्हरिंगला सेरेब्रो स्पायनल ची एक कुशन लाईक गादी तयार होते, साईडला प्रेझेंट असतं. मग ते बाहेर यायला पाहिजे ना ब्रेनच्या. मग ते ब्रेनच्या बाहेर यायसाठी मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये 3 ओपनिंग रस्ते प्रेझेंट असतं आणि त्या 3 ओपनिंग मधून ते बाहेर पडतं आणि ब्रेनच्या साईडला प्रेझेंट राहतं. मग मी तुम्हाला सांगितलं शॉक ॲब्झॉर्बर आहे, मेकॅनिकल इंजुरी पासून प्रोटेक्शन करतं, इंटरनल प्रेशर मेंटेन करतं. त्यानंतर काय रे सांगा, ऑक्सिजनची लेवल मेंटेन करतं. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्सचं आणि वेस्ट मटेरियलचं एक्सचेंज करतं इन बिटवीन द ब्लड अँड ब्रेन. त्याच्यानंतर डेसिकेशन पासून प्रोटेक्शन करतं. त्याच्यानंतर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते, 1.005. त्याच्यानंतर त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी किती आहे, 100 to 120. संपला CSF. याच्यातले ऍटलिस्ट 6 पॉईंट तुम्हाला करून ठेवायचे आहे. जर 3 मार्कासाठी आला तरी तुमच्याकडे पॉईंट अवेलेबल असायला पाहिजे, 2 मार्कासाठी आला तरी तुमच्याकडे पॉईंट अवेलेबल असायला पाहिजे. इज इट क्लिअर नाव? CSF क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन? ओके. मला सांगा इथे नेटवर्कचा इश्यू येतो का रे, काही नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो का याच्यावर? टीच मिनिटवर क्लिअरिटी नाहीये का अशी विचारते मी. झूम पेक्षा क्लिअर आहे का हे? पहा, मला काही तुमचे नाव पाठ नाहीयेत, त्याच्यामुळे दरवेळेस अपेक्षा करू नका की मॅडम नाव घेणार. मला 1-2च लोकांचे नाव माहिती येते. मैथिली आहे का क्लासमध्ये? यापेक्षा झूम क्लिअर आहे? अच्छा, ब्लर दिसतं का सगळ्यांना? मी तर असं ऐकलं की याची क्लॅरिटी बेटर आहे. बरं, पाहू आपण. ऍक्च्युली झूम मध्ये काय प्रॉब्लेम असतो ना, ते ऑफ होऊन जाते मीटिंग, म्हणजे मध्येच मीटिंग ऑफ, मग जे लिंक असते ते तुटून जाते, त्याच्यामुळे हा ऑप्शन. बरं, बघू आपण 1-2 दिवस. नाही जर तुम्हाला बेटर वाटलं तर मग आपण झूमवर पुन्हा शिफ्ट हो. पण लास्ट चैप्टर है ना तुमचा हा. चलो अब आ जाते हैं ब्रेन के ऊपर. अब हमें पढ़ना है ब्रेन, जो हमारा मेन टॉपिक है. ठीक आहे. ब्रेनची डायग्राम मी इथे काढली आहे. फोर ब्रेन तुम्हाला दिसतोय, मिड ब्रेन तुम्हाला दिसतोय आणि हाइंड ब्रेन पण तुम्हाला दिसतोय. पॉन्स, मेड्युला आणि काय रे सेरेबेलम काढायचं विसरली का मी? आता याचं कव्हरिंग आपण काढून टाकू. क्रॅनियम झालंय आपलं, मेनिंज झालंय शिकून, त्याच्यामुळे आता याचं कव्हरिंग आपण काढून टाकू. ठीक आहे, कव्हरिंग काढून टाकायचं. देन इथे काढायचं आपल्याला पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा, याच्यामध्ये प्रेझेंट असतं सेरेबेलम. सेरेबेलम
इट लुक लाईक बटरफ्लाय. सेरेबेलम. चलो डन. बघा आता काय होत आहे. फोरब्रेन. फोरब्रेनचे 3 पार्ट दिलेले आहेत. आपण सुरुवातीला डिस्कस करताना बोललो की सेरेब्रम आणि डायन्सेफॅलॉन. बट इथे एक छोटासा पार्ट एक पुन्हा फोरब्रेन मध्ये प्रेझेंट असतो, ज्याला ऑल फॅक्टरी लोब असं म्हटलं जातं. ऑल फॅक्टरी लोब असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघू आपण सेरेब्रम आणि त्याच्यानंतर डायन्सेफॅलॉन. डायन्सेफॅलॉन. डायन सारखं दिसतं नाही नाव याचं, म्हणून डायन्सेफॅलॉन. ठीक आहे. ऑल फॅक्टरी लोब काय आहे? ऑल फॅक्टरी लोब हा इथे प्रेझेंट असणारा, फोर ब्रेन मध्ये प्रेझेंट असणारा असा एक छोटासा असा हे असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. लोब म्हणजे हे असे गोल असतात आणि याला दांडी असते, म्हणून याला वरती काय म्हटलेलं आहे बघा तुमच्या बुक मध्ये, ऑल फॅक्टरी लोब म्हणजे राऊंडेड बॉडीज आणि ऑल फॅक्टरी पेडंकल असं 2 पार्ट दिलेले दिसतंय का? ऑल फॅक्टरी पेडंकल. पेडंकल म्हणजे दांडी बाळांनो. फ्लावरला पकडण्यासाठी खाली दांडी असते ना, तसेच दांडी म्हणजे ऑल फॅक्टरी पेडंकल आणि त्याच्यावरचं त्याचं डोकं राऊंडेड बॉडीज, त्याला आपण लोब म्हटलंय. ह्यूमन ब्रेन मध्ये हा अतिशय रिड्यूस फॉर्म मध्ये प्रेझेंट असणारा पोर्शन आहे. रिड्यूस म्हणजे छोटासा असतो. रिड्यूस फॉर्म मध्ये, म्हणून याची डिटेलिंग तुम्हाला दिलेली नाहीये. आणि इट इज यूज फॉर दी सेन्स ऑफ स्मेल. तुम्हाला जे सुगंध येतात किंवा दुर्गंध येतात, जे स्मेल करण्याची जी कॅपॅसिटी आहे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ द ऑल फॅक्टरी लोब. कारण हा ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे आणि या ऑल फॅक्टरी लोबचं काम असतं तुम्हाला स्मेल बद्दल ओळख करून देणे, ती चांगली आहे की ती वाईट आहे. क्लिअर का? ऑल फॅक्टरी लोब छोटासा पोर्शन आहे. ऑल फॅक्टरी लोब, येस ऑर नो? ऑल फॅक्टरी लोब छोटासा पोर्शन आहे, काही जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये तुम्हाला. कळलं का? ओके. आता मेन टॉपिक वर येऊ, आपला सेरेब्रम. सेरेब्रम दिसतो कसा? छान दिसतो नाही का सेरेब्रम? चला सेरेब्रम वर येऊ. सेरेब्रम आपल्या ब्रेनचा 85% पोर्शन कोणी कॅप्चर केलाय? सेरेब्रमनी. सगळ्यात लार्जेस्ट आपला जो ब्रेन आहे त्याचा सगळ्यात लार्जेस्ट पोर्शन म्हणजे सेरेब्रम. कसा दिसतो सेरेब्रम? सेरेब्रमला जर आपण मी असे 2 तुकडे पकडले तर तो असा दिसणार, लाईक दिस. हा एक तुकडा आणि हा एक तुकडा. ठीक आहे. वरून बघतोय मी, वरून बघतोय 2 तुकडे आहेत. आपण ड्रॉ करताना सेरेब्रमला असं ड्रॉ करतो. त्याच्यामध्ये आतमध्ये काय प्रेझेंट असतं? हे असं कॉन्व्होल्युशन प्रेझेंट असतं. कॉन्व्होल्युशन. लाइक दिस. ठीक है. ये हमारे ब्रेन बाबा. ब्रेन 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 ब्रेन. दिस वन इज द सेरेब्रम. हा जो डोक्याचा सगळ्यात मोठा पोर्शन दिसतो तो सेरेब्रम, 85%. देन सेरेब्रम बघा, सेरेब्रम डिवाइड्स इनटू 2 पार्ट्स. डिवाइड्स इनटू 2 पार्ट. 2 पार्ट आहेत सेरेब्रमचे, 2 तुकडे आहेत, 1 and 2. And these 2 parts are called as a cerebral hemisphere. Right cerebral hemisphere, आणि लेफ्ट. काय बोलले मी? ब्रेनचे 2 तुकडे आहेत, असे 2 तुकडे आहेत ब्रेनचे असे ठेवलेले. ठीक आहे. या तुकड्यांना 2, एक राईट असेल एक लेफ्ट असेल, तर हे राईट सेरेब्रल हेमिस्फियर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर असे 2 तुकडे इथे जॉईंट आहेत. या 2 तुकड्यांना जॉईन करणारा पोर्शन, these 2 portion are connected by a thick band which is called as a corpus callosum. कॉर्पस कॅलोझम. हे जे 2 तुकडे आहेत ब्रेनचे मी असे मांडले
आणि यांना मध्ये जॉईन करणारा एक बँड प्रेझेंट आहे, जे असं शो करते मी. त्या बँडला काय नाव दिलंय बाळांनो? कॉर्पस कॅलोझम. काय म्हटलंय त्याला? कॉर्पस कॅलोझम. क्लिअर? येस और नो? ओके, कॉर्पस कॅलोझम. देन cerebrum is divided into two parts. दोन पार्ट मध्ये डिव्हिजन झालंय. This portion is called as a cortex. This portion is called as a cortex. Cortex. आणि हा जो मधला पोर्शन आहे, इट इज कॉल्ड as a medulla. काय म्हटलं मी? सेरेब्रम चे दोन पोर्शन आहे, कॉर्टेक्स आणि मेड्युला. ठीक आहे, दोन पोर्शन आहे, कॉर्टेक्स आणि मेड्युला. ठीक आहे. देन त्याच्यानंतर काय म्हणतो आहे, हा जो पोर्शन आहे कॉर्टेक्स, दिस कॉर्टेक्स, ह्या कॉर्टेक्स ग्रे कलरनी बनलेला आहे, ग्रे मॅटर. आता ग्रे मॅटरनी का बरं? आणि हे व्हाईट मॅटरनी का बरं? मस्त मजेदार गोष्ट आहे बघा. आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्स आहेत. ठीक आहे, ब्रेन मध्ये न्यूरॉन्स चालले आहेत, सगळे इन्फॉर्मेशन घेऊन. न्यूरॉन चालले बघा, मी ड्रॉ करते. न्यूरॉन चालले आहेत, न्यूरॉन चालले इन्फॉर्मेशन घेऊन, न्यूरॉन चालले इन्फॉर्मेशन. इथे याचं डोकं आहे, चालले इन्फॉर्मेशन घेऊन न्यूरॉन. इकडे याचं डोकं आहे कॉर्टेक्स मध्ये, चालले इन्फॉर्मेशन घेऊन न्यूरॉन. इथे याचं डोकं आहे, चालले इन्फॉर्मेशन घेऊन न्यूरॉन. इथे याचं डोकं आहे. डोकं इन्फॉर्मेशन घेऊन चालले, डोकं इन्फॉर्मेशन घेऊन चालले, डोकं. दिसले का डोकं? हे डोके दिसले सगळ्यांचे न्यूरॉनचे. आता हे जे दिसतंय तुम्हाला लॉंग थ्रेड लाईक, हे वरचं डोकं आहे आणि हे जे हे आहे खाली एक्झॉन आहे. एक्झॉन हे एक्झॉनवर मेलिन शीथ असते बाळांनो, माहिती आहे तुम्हाला? एक्झॉनवर काय प्रेझेंट असते? मेलिन शीथ. शिकलो आपण, न्यूरॉन शिकलो आपण, शिकलो की नाही? ओके, न्यूरॉनवर मेलिन शीथ प्रेझेंट असते बाळांनो, आणि मेलिन शीथ ही व्हाईट कलरची असते. मेलिन शीथ ही व्हाईट कलरची असते. आणि जे सेल बॉडी आहे, डोकं, न्यूरॉनचे जे डोकं आहे, त्या डोक्यावर कुठल्याही प्रकारची मेलिन शीथ प्रेझेंट राहत नाही, म्हणून डोक्याचा कलर ग्रे असतो. म्हणून डोक्याचा कलर काय असतो? ग्रे. मग आता हे इन्फॉर्मेशन घेऊन चालणारे जे न्यूरॉन्स आहे, या सगळ्यांचे डोके कुठे आहेत रे? कॉर्टेक्स मध्ये आहे ना. या सगळ्यांचे डोके कुठे आहे? कॉर्टेक्स मध्ये. येस. मग आता सगळ्यांचे डोके जर तुम्हाला इथे कॉर्टेक्स मध्ये दिसत आहेत आणि त्याचे एक्झॉन पाय कुठे आहेत? मेड्युला रिजन मध्ये. तर मग हा पोर्शन कसा अपिअर होणार? कॉर्टेक्सचा पोर्शनचा कलर कसा दिसणार? कॉर्टेक्सच्या पोर्शनचा व्हेरी गुड ग्रे दिसणार, कारण सेल बॉडीजचे हेड पोर्शन कुठे प्रेझेंट आहे? कॉर्टेक्स मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून कॉर्टेक्स हा ग्रे कलरचा दिसतो. मेड्युला हे व्हाईट मॅटर म्हणजे काय की एक्झॉन प्रेझेंट आहे. एक्झॉन प्रेझेंट आहे आणि एक्झॉन यांचे हे जे लांब थ्रेड दिसतात ना, एक्झॉन प्रेझेंट आहे आणि एक्झॉनवर मेलिन शीथ प्रेझेंट असते. काय प्रेझेंट असते? मेलिन शीथ प्रेझेंट असते, आणि मेलिन शीथ ही व्हाईट कलरची असते बाळांनो. त्याच्यामुळे मेड्युला याला व्हाईट मॅटर असं म्हटलंय. मेड्युलाला काय म्हटलेलं आहे? व्हाईट मॅटर. क्लिअर? क्लिअर? ठीक आहे. काय बोललो आपण? सेरेब्रम लार्जेस्ट पोर्शन ऑफ द ब्रेन. ब्रेनचा सगळ्यात मोठा पोर्शन सेरेब्रम आहे. 85% ब्रेनचा कॅप्चर केलेला आहे सेरेब्रमनी. सेरेब्रम चे दोन तुकडे आहेत, एक आहे राईट सेरेब्रल हेमिस्फिअर, दुसरा आहे लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. हे दोनही तुकडे एका पॉइंटला जॉईन झालेले आहेत, त्याला कॉर्पस कॅलोझम असं म्हटलेलं आहे. देन सेरेब्रम जो आहे तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला. आउटर पोर्शन इज कॉल्ड एज कॉर्टेक्स आणि मधला पोर्शन मेड्युला. जो कॉर्टेक्स आहे, जो कुठल्या कलरचा दिसतोय? ग्रे कलरचा. वाय? बिकॉज ऑफ द न्यूरोनल सेल बॉडीज म्हणजे डोकं आर प्रेझेंट इन अ कॉर्टिकल रिजन. म्हणजे काय की न्यूरॉनचे जे डोके आहेत, सेल बॉडीज आहेत, सेल बॉडीज कुठे प्रेझेंट आहे? कॉर्टेक्स मध्ये. आणि कॉर्टेक्सच्या सेल बॉडीज मध्ये कुठल्याही प्रकारची मेलिन शीथ प्रेझेंट नाही, म्हणून ते ग्रे कलर. तो दॅट्स वाय कॉर्टेक्स अपिअर ॲज अ ग्रे मॅटर. अँड मेड्युला मध्ये एक्झॉनल बॉडीज प्रेझेंट आहे, एक्झॉनची बॉडी प्रेझेंट आहे, आणि एक्झॉनच्या बॉडीवर मेलिन शीथ प्रेझेंट असते. सो दॅट्स वाय दे अपिअर लाईक अ व्हाईट मॅटर. पुढे बघू. पुढे काय म्हणतोय? तुम्हाला हा ब्रेन तुम्ही दिसताय तुम्हाला इथे, याच्यामध्ये काही डिप्रेशन्स आहेत. डिप्रेशन खालीवर कॉर्टिकल रिजन किंवा मेड्युला रिजन मध्ये तुम्हाला असे डिप्रेशन दिसत आहेत.
लाईक दिस. हे डिप्रेशन्स आहे. हा जो अप्पर पोर्शन आहे स्वेलिंग झालेला जो पोर्शन आहे इट इज कॉल्ड एज अ गायराय. इट इज कॉल्ड एज अ गायराय. अप्पर पोर्शन गायराय अँड सुलकाय. सुलकाय म्हणजे डीप डिप्रेशन. डीप डिप्रेशन खाली गेलेला भाग म्हणजे सलकाय. गायराय आणि सलकाय असे दोन रिजन प्रेझेंट आहे. गायराय म्हणजे वरचा पोर्शन, सलकाय म्हणजे डिप्रेशन. याला ग्रूव पण म्हणतात. ग्रूव. ग्रूवचा अर्थ खाली, डीप. तर दोन पोर्शन आहे गायराय आणि सलकाय. गायराय म्हणजे अप्पर पोर्शन, सलकाय म्हणजे डीपर पोर्शन. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? आता मला सांगा हे खालीवर 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 असण्याचं रिझन काय? कॉन्व्होल्युटेड पोर्शन म्हणतात त्याला. कॉन्व्होल्युटेड म्हणजे खालीवर. किडनीमध्ये शिकले आहात तुम्ही. ओके, किडनीमध्ये माहिती आहे ना तुम्हाला प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल कसे असतात रे? कॉन्व्होल्युटेड म्हणजे खाली वर खाली वर, वेवी असतात ना. तर हे असं असण्यामागे रिझन काय ब्रेन मध्ये? सो इट प्रोव्हाइड मोर एरिया फॉर द अकोमोडेशन. अकोमोडेशन मीन्स काय? अकोमोडेशन फॉर न्यूरॉन्स. आता मला सांगा मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे. किती? मिलियन्स ट्रिलियन्स न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे. मग हा जर एरिया, हा जो एरिया मी असा काढलेला आहे हा असा न काढता सरळ असा असता, कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन नसतं, सरळ असा असता, तर किती लोक मावले असते याच्यावर? किती ब्रेनचे सेल मावले असते? लिमिटेड ना. लिमिटेड सेल मावले असते. लिमिटेड सेलला जागा झाली असते न्यूरॉन सेलला. बट आता हे मी असे ड्रॉ केले, हे मी असे ड्रॉ केले म्हणजे ब्रेन मध्ये ते असे प्रेझेंट आहेत. तर मग आता हे न्यूरॉनल सेल कसे प्रेझेंट राहतील? इथे पण राहील, इथे पण राहील, इथे पण राहील, इथे पण, इथे जमिनीमध्ये पण राहतील. आपण बोगदा घर बांधतो ना रे, लोक आजकाल जमिनीच्या आतमध्ये पण काही बांधतात आणि मग त्याच्यावरती बांधतात, मग त्याच्यावरती बांधतात. का बरं डायरेक्ट जमिनीवर का बरं नाही बांधत? काही लोकांना स्पेस पाहिजे असते. कमी जागेमध्ये भरपूर लोक मावले पाहिजे, भरपूर जागा बांधता आली पाहिजे, म्हणून काय करतात? जमिनीमध्ये पण बांधतात. बांधकाम माहिती आहे ना तुम्हाला आजकाल कसे करतात? तर जमिनीमध्ये पण बांधतात, मग त्याच्यावरती फर्स्ट फ्लोअर, मग सेकंड, मग थर्ड. कारण की जास्त स्पेस अवेलेबल झाली पाहिजे. मग मिलियन्स ट्रिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांना जागा अवेलेबल झाली पाहिजे, जास्त सेलला जागा अवेलेबल झाली पाहिजे, म्हणून हा पोर्शन कसा असतो? कॉन्व्होल्युटेड, खालीवर खालीवर खालीवर. क्लिअर आहे? क्लिअर आहे बाळांनो? का बरं गायराय सुलकाय प्रेझेंट असतात? क्लिअर आहे का? येस ऑर नो? ठीक आहे, आता पुढे जाऊ. सांगा ब्रेनचे किती लोब्स असतात रे? 4 ब्रेनचे किती लोब्स असतात? ब्रेनला किती लोब असतात? लोब्स ऑफ ब्रेन. ब्रेनचे किती लोब आहेत? पोर्शन आहे फ्रंटल लोब. दुसरा रे परायटल लोब. तिसरा रे टेम्पोरल लोब. आणि चौथा ऑसिपिटल लोब. चला ब्रेन ड्रॉ करू आधी आपण. अगेन दिस वन इज द ब्रेन. मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला, ब्रेन. आता लक्ष द्या माझ्याकडे. काय म्हटलं मी? ब्रेनचे 4 लोब आहेत. फ्रंटल समोरचा, फ्रंटल लोब समोरचा पोर्शन. सेकंड दिलेला आहे परायटल. परायटल म्हणजे झाकण, घर आहे एक. ब्रेन हे घर आहे. ठीक आहे. फ्रंटल समोरचा पोर्शन, परायटल याच्यावरती असलेलं झाकण, परायटल. टेम्पोरल म्हणजे आपल्या कानाजवळ असलेला पोर्शन, आणि ऑसिपिटल म्हणजे हे मागे. काय बोलले लक्षात ठेवा? फ्रंटल, परायटल, टेम्पोरल, ऑसिपिटल. 4 रिजन. समजले का? फ्रंटल, परायटल कानाजवळ असलेले हे दोनही पोर्शन, टेम्पोरल आणि मागे असलेलं काय? ऑसिपिटल. समजले का? 4 रिजन कुठे प्रेझेंट असतात? 4 रोज कुठे प्रेझेंट असतात?
ठीक आहे. आता बघा काही सर्कस दिलेले आहेत तुम्हाला, 3 सर्कस दिलेले आहे बघा तुमच्या बुकमध्ये. कुठले कुठले दिलेले आहे? सेंट्रल सर्कस, सेंट्रल, पुन्हा 3 सर्कस दिलेले आहेत. सेंट्रल सर्कस, सर्कस म्हणजे सेपरेट करणारा पोर्शन. त्याच्यानंतर परायटल ऑसिपिटल, परायटो काय नाव दिलं रे? परायटो ऑसिपिटल सेंटर सर्कस, ठीक आहे. आणि तिसरा काय दिलेला आहे रे? लॅटरल सर्कस. 1 2 3 3 सर्कस दिले तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. चेक करा, त्याला अंडरलाईन करा. सर्कसला, सर्कसला अंडरलाईन करा, ठीक आहे. सेंट्रल सर्कस, सेंट्रल सर्कस काय करणार? इथे प्रेझेंट असतो. दिस वन इज द सेंट्रल सर्कस. सेंट्रल सर्कसचं काम आहे फ्रंटलला आणि परायटलला सेपरेट करणं. सेंट्रल सर्कसचं काम आहे फ्रंटल आणि परायटलला सेपरेट करणं. फ्रंटल आणि परायटलच्या मध्ये प्रेझेंट असणारा. क्लिअर? सेंट्रल सर्कस हा परायटल आणि फ्रंटल आणि परायटलच्या मध्ये प्रेझेंट आहे. परायटो ऑसिपिटल, परायटो ऑसिपिटल म्हणजे काय की परायटल हा इथनं लाईक दिस. ऑसिपिटल हा मागचा पोर्शन आहे. ऑसिपिटल आणि परायटल यांच्या मध्ये जो सर्कस प्रेझेंट आहे याला काय म्हटलेलं आहे रे? परायटो ऑसिपिटल सर्कस. क्लिअर आहे? परायटो ऑसिपिटल सर्कस नावामध्ये सेपरेशन दिसत आहे, कसं सेपरेट केलेलं आहे, ठीक आहे. येस ऑर नो? ओके. आणि तिसरा जो दिसतोय लॅटरल सर्कस हा टेम्पोरल सर्कसला, टेम्पोरल सर्कस हा टेम्पोरल आहे ना, टेम्पोरल कानाजवळ आहे आपल्या. टेम्पोरल सर्कसला फ्रंटल आणि परायटल पासून सेपरेट करतो. हा एक सर्कस इथे प्रेझेंट असतो लाईक दिस. म्हणजे ऍक्च्युली हा असा असतो, इथे असा पोर्शन प्रेझेंट असतो लाईक दिस. हा सर्कस. क्लिअर? हा ऑसिपिटल आहे, हा परायटल आहे आणि हा फ्रंटल आहे. 3 सर्कस लक्षात आले तुमच्या? कुठे कुठे प्रेझेंट आहे? 3 सर्कस कुठे प्रेझेंट आहे माहिती आहे? सेंट्रल, फ्रंटल आणि परायटलच्या मध्ये. परायटो ऑसिपिटल, परायटल आणि ऑसिपिटलच्या मध्ये. त्याच्यानंतर लॅटरल, टेम्पोरलला फ्रंटल आणि परायटल पासून सेपरेट करणारा 3 सर्कस. एक 5th मीडियन म्हणून तुम्हाला दिलेला आहे. 5th मीडियन सर्कस तो खूप आतमध्ये असतो म्हणते. 5th मीडियन सर्कस कुठे प्रेझेंट आहे? लॅटरल सर्कसच्या, या सर्कसच्या खूप डीप मध्ये एक प्रेझेंट असणारा सर्कस आहे. त्याचं नाव काय दिलेलं आहे बाळांनो? इन्स्युलर कॉर्टेक्स. बघा वाचा, इन्स्युलर कॉर्टेक्स 5th मीडियन दिलेलं आहे तुम्हाला. कुठे प्रेझेंट आहे म्हणते? इन दी लॅटरल सर्कस, डीप डिप्रेशन ऑफ दी लॅटरल सर्कस. हा जो लॅटरल सर्कस आहे त्याच्या खूप आतमध्ये प्रेझेंट असणारा तो पोर्शन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. एवढं क्लिअर आहे का तुम्हाला? कोणाला काही डाऊट आहे का? विचारा, पटकन विचारा. पुढचा पोर्शन आपण उद्या बघणार आहोत. एवढं क्लिअर आहे? इथे कोणाला डाऊट आहे? क्लिअर नाव? ठीक आहे. बाकीचं आपण उद्या बघू. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आले तर काढून आणा उद्या, उद्या आपण डिस्कस करू, ठीक आहे. मीटिंग ऑफ करते मी, मीटिंग ऑफ करते आहे मी. बाय एव्हरीवन.